तर एकाने तसंच प्रश्न विचारलाय, बाबी का नाम, दुख दर्द पीढ़ा. मस्त आयटमच्या गड्यात हात टाकून रील बनवली असती. चल 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 चल. जेफ है, लेकिन भगवान ने कहाँ पे छुपा के रखी है पता नहीं. मिलेगी तो नाम भी पूछ लूंगा मैं उससे. वेलकम बॅक. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या अजून अशा आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये. तर मी 2 दिवस आधी तुम्हाला इंस्टाग्रामवर प्रश्न विचारले होते. तर हा व्हिडिओ आपला पूर्णपणे Q&A व्हिडिओ आहे. तर बघूया काय काय प्रश्न विचारलेत ते सर्व. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आता स्टार्टिंगला तर साधे जे प्रश्न विचारलेत तेच बघू, नंतर थोडे मजाक मस्तीचे प्रश्न पण आहेत ते पण बघूया. तर प्रश्न आहे, हाऊ आर यू ब्रो. अरे आम्ही काय, कसे काय आपण, आम्ही बरे, एकदम एकदम मजेत. आता एवढे मजेत ना की काय सांगू. आता तुम्हाला पण, आता आम्ही एवढी मजा करतोय तर तुम्हाला पण आम्ही सध्या मजेत ठेवण्याचा विचार करतोय, म्हणून आम्ही सध्या मिनी ब्लॉग आणि सर्व बनवतोय. चला मग सुरुवात करूया आपण. सुरुवात झालेली आहे. तर आता एकाने विचारले, आपके हाथों को क्या हुआ है. माझ्या हाताला जास्त काही नाही झालेलं, पडलेला सध्या. आता कसा पडलेला ते सर्व सांगायला गेलो तर, ट्रेन मध्ये उतरला आणि पडत पडत दुसऱ्या डब्यात बसायला गेलेला, असा पडला. हाताला पाहिलं तर पूर्ण कट झालेला आहे आणि हड्डी बड्डी दिसायला लागलेली, हाड पूर्ण दिसायला लागलेलं. मग काय, परत ट्रेन मध्ये बसून गेलो. मी पाहिलं नव्हतं ट्रेन मध्ये बसून ना. जेव्हा ट्रेन मध्ये बसलो परत, तेव्हा हात बघितला तेव्हा माहिती पडलं की जास्त काय लागलेलं आहे. आणि जसं पाहिलं तसं डायरेक्ट चक्कर विक्कर यायला लागले. आणि बस मग आपल्या मित्रांनी मला 5 जणांनी पकडून रेल्वे स्टेशनवर उतरवलं आणि घेऊन गेले दवाखान्यात. दवाखान्यात जाऊन माहिती पडलं 1-2 नाही, टोटल 5 टाके आले. मित्रांनो किती फक्त हे आलेत रिप्लाय ते बघा तुम्ही. एवढे रिप्लाय आलेत मला, एवढे क्वेश्चनचे मला आन्सर द्यायचे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इन्स्टा अँड YT जर्नी वर स्टार्टेड वेन अँड हाऊ. इन्स्टा आणि युट्यूब जर्नी सांगायला गेलं तर आमची काही जर्नी आहे काय. आता जेमतेम काल परवा, म्हणजे मजाक नाही करत, आता 1 वर्ष झालंय आम्हाला. त्याच्या आधी पण मी युट्यूब चॅनल चालवायचो. माझं गेमिंगचे चॅनल होतं निमिष ओपी करून, तर ते मी आधी स्टार्ट केलेलं. ते आता पण मी यूज करतोय, पण जास्त काय त्याच्यावर हे नाही करत, म्हणजे एकदम ध्यानसारखं नाही देत. व्हिडिओ टाकायचे सुरू आहेत, म्हणजे पबजीचे वगैरे मी गेमिंगचे न्यूज टाकतो त्या चॅनलवर. आणि हे चॅनल बघायला गेलो तर इन्स्टा जर्नीचं बघायला गेलो तर मी, म्हणजे असंच आम्ही कसं मस्ती वगैरे करत राहायचो सर्व मित्र, 4-5 जण नाही, टोटल आम्ही ग्रुपमध्ये 8 ते 10 जण आहोत. नुसतं मस्ती करायचो, इथे तिथे फिरायचो. मग विचार केला की चला ना, आता मोबाईल पण आहे आपल्याकडे, पप्पांनी घेऊन दिला होता, तर विचार करू काय फायदा उचलू. विचार केला की चला आता ब्लॉग तरी बनवू. मग ब्लॉग बनवायला सुरुवात केली. तर सर्वात आधी मी मिनी ब्लॉग चालू केले. त्यानंतर मेन तर मी ब्लॉग आधी हिंदीमध्ये चालू केलेले, पण त्यावर काही तेवढा सपोर्ट भेटला नाही, म्हणजे व्ह्यू वगैरे चांगले गेले नाही. मग विचार केला की सोडून देण्याचा विचार होता. आणि खूप जणांनी कमेंट केले होते की म्हणजे व्हिडिओ हे ब्लॉग हे मराठीमध्ये बनवत जा, कारण की महाराष्ट्रामध्ये पाहतायत, म्हणजे ठीक आहे ना. मी विचार केला की चला आता मराठीमध्येच बनवून बघू. तर जसं मराठीमध्ये बनवायला सुरुवात केली, तर पहिलीच मी मिनी ब्लॉग बनवला मराठीमध्ये, तो अराउंड 24 ते 25K गेला. मग मला इच्छा झाली की चला आता बनवू, आणि बनवायला लागलो. आणि आता पाहू शकता तुम्ही, रील व्हायरल जातच आहे, म्हणजे 10Kच्या वरती जातच आहे नॉर्मली. आणि असं तर चाललंय चांगलं. आता एक प्रश्न आहे, युट्यूबवरनं अर्निंग चालू झालेली आहे का. तर युट्यूबची अर्निंग तर माझी आतापर्यंत चालू झालेली नाहीये. अर्निंग युट्यूबवरनं तर नाही झालेली, युट्यूब आणि इंस्टावरनं तर नाही चालू झालेली, कारण की युट्यूबवरती चॅनल अजूनपर्यंत आपलं मॉनिटाईज नाही झालेलं. म्हणजे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले, पण वॉच टाइम कम्प्लीट नाही झालेला. तर अर्निंग ही आपली, मी याच्यावरनं आता सध्या होते, आपल्या इन्स्टाच्या रीलवरनं. म्हणजे कोण कोण बोलवते शॉपचं, कोणाचं व्हिजिट करायचं असेल, मग नाहीतर त्यांच्या शॉपची प्रमोशन करायची असेल, तिथे मी जातोय आणि त्यांची रील म्हणजे काढतोय. तिथून आपल्याला काही थोडी बहुत अर्निंग होऊन जाते, जास्त नाही पण. नेक्स्ट क्वेश्चन आता बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
एक प्रमोशन रील काढायचे किती घेतो? तर प्रमोशन रीलचे असं तर काय नाही, आपले जास्त चार्जेस नाहीये आणि आपलं काय तेवढं आपण पॉप्युलर नाही झालेत की आपण तेवढे पैसे घेऊ शकू. पण जसं समोरच्या क्लायंटचे काय बजेट आहे त्याच्यावर पण निर्भरित असते. तर कुणाला बनवायचं असेल तर आम्हाला डीएम करू शकतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या हितांशू भाऊसाठी. हितांशू भाई, आपकी गर्लफ्रेंड का नाम क्या है? तुला काय वाटते, जे बसली तर याच्यासोबत फिरलो असतो का? मस्त आयटमच्या गड्यात हात टाकून रील बनवली असती. चल 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 चल. आता एवढे क्वेश्चन आहेत. अजून आता आपल्याला एक जण विचारतोय, तुला हगायला किती टाइम लागतं? याला तेवढे चोपायला पाहिजे ना. नाव माझ्याकडे आहे, तू घर पे मिल, सिर्फ इतना पेलूंगा भाई तेरे को, सिर्फ घर पे मिल तेरे को इतना पेलता हूँ ना भाई. देख ले हितन भाई, नाम पढ़ लीजिए, क्या नाम है ये, नाम पढ़ लीजिए भाई. देखो मेरे पास नाम भी है, इतना पेलूंगा ना भाई तेरे को. तू घर पे मिल, नहीं तो अड्डे पे मिल अपने. इतना पेलूंगा ना भाई तेरे को, इतना पेलूंगा भाई. मेरे को अगने में कितना भी टाइम लगता होगा, देखने आने वाला है क्या? चल कुछ नहीं, मिल. तेरे को कितना टाइम लगता है वो भी हम लोग देख लेते हैं बाद में. जाऊ द्या, असे टॉपिक आहेत खूप सारे. तर एक क्वेश्चन विचारलंय, आपकी जेफ है क्या? हाँ है, ग्रँडफादर. हितर म्हणून सांगितलं जीएफ असती तर मी आता सेम याला आन्सर देतोय. जीएफ असती तर मी यांच्याबरोबर ब्लॉग बनवला असता काय, मस्त फिरलो असतो तिच्याबरोबर ब्लॉग बनवला असता. काय दिमाग आहे रे, समजा सांग. आता आम्ही इथे ब्लॉग बनवला असता, आता मी जे क्यूएनए व्हिडिओ बनवला असता तो पण याच्या जागी तिला बसवलं असतं, तिच्याबरोबर मस्त क्यूएनए व्हिडिओ बनवला असता. विचार करा तुम्ही, कसं वाटलं असता क्यूएनए व्हिडिओ, एकदम भारी वाटलं असतं की नाही? अरे यार काय सांगायचं. तर एकाने तसंच प्रश्न विचारलाय, बाबी का नाम? दुख दर्द पीढ़ा, दुख दर्द पीढ़ा, अभी क्या करे. जेफ है लेकिन भगवान ने कहाँ पे छुपा के रखी है पता नहीं. मिलेगी तो नाम भी पूछ लूंगा मैं उससे, ठीक है. अभी और कुछ तो मैं कर नहीं सकता, पर इतना पता है जीएफ है. कभी कौन से काने कोपरे में छुपी हुई है या फिर भगवान ने छुपाया है अभी मेरे को नहीं पता. जब मिलेगी ना तब सबको नाम भी बताऊंगा और उसको मेरे साथ इधर व्लॉग में ही लाऊंगा. मतलब क्यूएनए वीडियो में जब नेक्स्ट बनेगा, समझो मिल गई तब तक, तो उसके साथ ही सीधा क्यूएनए वीडियो बनाऊंगा, समझा? अरे ऐसे समजने वाले चाहिए अपने को. एकाने विचारलंय, हितांशु भाऊ तू कितवीला आहे? मी 12वी. आता एकाने तसंच सेम क्वेश्चन मला विचारलंय, तू कितवीला आहे? आता मी 15वीला आहे आणि कॉलेजला मी सध्या जातोय बर्डीला. कधी भेटायचं असेल तर येऊ शकता, पण मी जास्त कॉलेजला जात नाही. भेटायचं असेल तर तुम्ही घरीच येऊ शकता. सर्वांना एन्जॉय, मस्त खावडून पिवडून पाठवेल. बस मस्त आरामात येऊ, बसू, गप्पा गोष्टी करू. यायचं असेल तर बिंदास या. तर एकाने विचारले, तुझा हात कसा आहे? हात तर आता चांगला आहे. आज हाताला मी पडून ना 21 दिवस झालेत, अजून पण घाव काही चांगले झालेले नाही. म्हणजे रिकवर होत आलंय, ऑलमोस्ट रिकवर तर झालेलंच आहे. तर झालंय समजा ना आता चांगलं. बघूया, जेवढ्या लवकर चांगलं होईल तेवढं बरं आहे आपल्याला. मग नाहीतर आपल्याला यावर्षी क्रिकेट खेळायला नाही भेटेल असं मला वाटतंय. आणि त्यामध्ये एक जण विचारतोय, कुछ बॉलिंग टिप्स दे दो भाई. अरे बॉलिंग टिप्स का से दूं मैं अभी? बॉलिंग टिप्स काय मी देणार तुम्हाला? बॉलिंग टिप्स देणारे तर माझे लागून पडलेत. आता बॉलिंग टिप्स तर देऊ शकतो, पण असं हात होईल काय माहिती नाही. लागेल बिगेल, एखाद्याने समोरून मारला फटका. बॉलिंग टिप्स आता तुम्हाला काय देऊ? बॉलिंग टिप्स डालते रहो, गिरते रहेगा बॉल, सामने वाला कुछ काय नाही, फक्त जायचं आणि बॉलिंग टाकायचं. काय टिप्स बिप्स नाही. जिथे तपा पडला तिथे डॉट झाला तर आपलं भला म्हणजे 1 नंबर बॉलिंग असं समजायचं, बाकी काय नाही. 6 पडलं तर चुपचाप येऊन बसून राहायचं, काय बोलायचं नाही. तुम्हाला माहितीये का, इथं आपला कटर बॉलर आहे. कटर कोणाला यायचंय का 1v1? 2 6 मारून दाखवा असं इथं भाऊ बोलतोय. 2 नाही 1, फक्त 1. ओ चॅलेंज, ठीक आहे बघूया. मी इथं भाऊला चॅलेंज देणार आहे आता, बघूया. 6 बॉल मध्ये 1 षटकार. फक्त 6 बॉल मध्ये 1 6 मारायचं आहे. अरे इसको
ठीक होने दे, बाद में तेरे को दिखाता हूँ ना मैं. याच्यावर मी व्हिडिओ बनवणार, चॅलेंज व्हिडिओ. 6 बॉल मध्ये 1 6. बस आता काय, खूप सारे क्वेश्चन होते, पण 15-20 तर कॉमन क्वेश्चन होते. त्याच्यामध्ये कॉमन क्वेश्चन तर एकच होते, जेबचे नाव. अरे नाही मिळत, काय करणार, नाव कुठून आणणार आम्ही, पण भेटेल तेव्हा सांगू नाव, बाकी काय. तर कसं वाटलं देवाला माहित आहे, आम्हाला तर माहित पण आहे. असेल कुठेतरी, तर जाऊया चला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कमेंट मध्ये नक्की सांगून जा. तर आपण परत कधीतरी याचा पार्ट 2 सुद्धा बनवू. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ अजूनपर्यंत लाईक केलेला नाही, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. तर कसा वाटला आपला तुम्हाला पहिला Q&A कमेंट मध्ये नक्की सांगून जा. तर लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपली नवीन सिरीज सुरू होणार आहे, ती पण मी त्याची अपडेट पण तुम्हाला आपल्या इन्स्टाच्या चॅनलला देईल किंवा स्टोरी टाकून पण तुम्हाला सांगून देईल. मी सध्या स्टोरी टाकलेली आहे की आपला म्हणजे नवीन सिरीज सुरू होणार आहे. आता त्याची डेट तर मी अजून काढलेली नाही, पण लवकरच सुरू होऊन जाईल. तर ती पण बघायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. सॉरी, हात सरकणार. धन्यवाद.